सातारा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपक्षाने पुण्यात झालेला जिल्हा हा जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा जिल्हा, हा जिल्हा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा जिल्हा। देशाचं उत्तुंग नेतृत्व आणि राज्याचं उत्तुंग नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी साताऱ्याच्या तुमच्या या सुपुत्राला संधी दिली आणि अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर पहिल्या प्रथम यशवंतराव चव्हाणांच्या असलेल्या या स्मृतीला वंदन करण्यासाठी येत असताना गेले 25-30 वर्ष ज्या जनतेने, ज्या सहकाऱ्यांनी, ज्या तरुणांनी एका सर्वसामान्य माथाडी कामगारांच्या मुलाला जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली, 30 वर्ष कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न करता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे निष्ठावंत म्हणून त्या ठिकाणी उभा राहिला, त्याचं फळ आज मला या पक्षाचा अध्यक्ष म्हणून पक्षाच्या नेत्यांनी निवड केली हे माझं भाग्य समजतो। आणि आज येत असताना पुण्यापासून ते आजपर्यंत ज्या उत्स्फूर्तपणाने तुम्ही मला स्वागत केलेलं आहे, हे स्वागत हे मला प्रेरणा देणारं असेल। मी सातारच्या जिल्ह्यातल्या जनतेला आणि माझ्या युवकांना आवाहन करेन, एका सामान्य कुटुंबातल्या मुलाला ही संधी प्राप्त मिळालेली आहे। माझ्यामध्ये इच्छा ठाम आहे, या जिल्ह्याचं नावलौकिक महाराष्ट्राच्या हटकेपार घेण्याची भूमिका करणारा एक धडाडीचा कार्यकर्ता आहे। त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करेन, आज मला राज्याची संधी मिळालेली आहे, साताऱ्याचा सुपुत्र म्हणून आपण सर्वांनी मला मनापासून साथ दिलेली आहे। भविष्यकाळामध्ये सुद्धा साथ द्या, साताऱ्याचा इतिहास घडवण्याचं काम शशिकांत शिंदे करेल हा विश्वास मला या ठिकाणी देतो। अनेक नेत्यांना घडवलं, या सातारा जिल्ह्याने अनेक नेत्यांना बनवलं, त्यांना उत्तुंग संघर्ष राहत असताना सुद्धा पाठीमागे ठामपणाने उभा राहिलो। अपेक्षा काही नव्हती, त्या नेतृत्वाच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहायला पाहिजे ही माझी भूमिका होती। त्याचं फळ मला मिळालं। अनेक दिग्गज नेते होते, पण पवार साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली आहे। आव्हान मोठं आहे, सत्ता नाही, विरोधक आहेत, पण महाराष्ट्रामध्ये पक्ष बांधायचा आहे। महाराष्ट्रामध्ये पक्ष बांधून 2029ला माझ्या पक्षाचं सरकार आणायचं अशा प्रकारचा विश्वास जो मला काम करायचा आहे। एक संधी फक्त या पुत्राला द्या, साताऱ्याचं नाव लौकिक महाराष्ट्रामध्ये गाजवण्याचं काम हा शशिकांत शिंदे करेल हे परत एकदा आव्हान करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।